पालगड गणात शिवसेनेची ताकद वाढली. पंचायत समितीला राजेंद्र फणसे तर जिल्हा परिषदेला मीनाक्षी शेडगे. दापोली तालुक्यातील पालगड गणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राजेंद्र फणसे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. नामदार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राजेंद्र फणसे यांच्या शिवसेनेतील एकनिष्ठ कामगिरीवर आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत ही उमेदवारी दिली आहे. साधे, सरळ, मनमिळावू आणि गोरगरिबांच्या हाकेला तात्काळ धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून राजेंद्र फणसे यांची पालगड गणात ओळख आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेशी नाळ जपली आहे. नामदार योगेश कदम यांच्यासोबत एकनिष्ठपणे काम करत असताना पालगड गणातील जनता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र दिसत आहे. नामदार योगेश कदम यांच्या निधीतून पालगड गणात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली असून प्रत्येक गावात घरोघरी आपला माणूस म्हणून राजेंद्र फणसे यांची ओळख निर्माण झाली आहे. पालगड येथे साने गुरुजींचे भव्य स्मारक बांधणे, शहीद हुतात्मा तुकाराम बबन भोईटे यांचे स्मारक तसेच पालगड किल्ल्याचे सुशोभीकरण अशी महत्त्वपूर्ण विकास कामे करण्यात येतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या निवडणुकीत सर्व सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवसेना महायुतीतील रिपाई आचे पदाधिकारी, महिला संघटक मोठ्या संख्येने राजेंद्र फणसे यांच्या पाठीशी उभे आहेत. बहुमताने विजय मिळवण्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला असून दापोली तालुक्यात सर्वाधिक लीड पालगड गणातून मिळेल असे वक्तव्य राजेंद्र फणसे यांनी केले आहे. पालगड गणातील जनतेने विकास, विश्वास आणि नेतृत्व यासाठी पुन्हा एकदा राजेंद्र फणसे यांना साथ देण्याचा निर्धार केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. नमस्कार. आज आपण दापोली या ठिकाणी आहोत. दापोली या ठिकाणी पालगड गणातून शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार नामदार योगेश कदम यांनी दिलेले आहे. राजेंद्र फणसे हे पालगड गणातून पंचायत समिती गणासाठी निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घ्या, त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून नामदार योगेश कदम यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. त्याबद्दल ते काय सांगतात? सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानचे आराध्य देव शिवछत्रपती, घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, कोकणचे ढाण्यावाग सन्मान्य रामदासभाई कदम, आमच्या सर्वांचे तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी माझ्यावर विश्वास ठेवून, नक्कीच खूप वर्ष मी संघटनेचं काम करतोय, त्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझे काही ध्येय उद्दिष्ट आहेत. नक्कीच एवढी वर्ष मी काम करून जे काय मला साध्य करायचं आहे त्याच्यापैकी माझ्या पालगड पंचायत समिती गण, पालगड हे गाव साने गुरुजींचं गाव आहे. परमपूज्य साने गुरुजींचं एक भव्य दिव्य स्मारक व्हावं अशा प्रकारचं माझं मनोदय आहे. त्याचबरोबर पालगडमध्ये पालगड किल्ला आहे, त्या किल्ल्याची चांगल्या प्रकारची संवर्धन झालं पाहिजे. पालगड किल्ल्याची डागडुजी झाली पाहिजे. कारगिल शहीद तुकाराम भोईटे यांचं मूळ गाव हे माझं सोविले आहे आणि या कारगिल शहीद तुकाराम भोईटे यांच्या स्मरणार्थ काहीतरी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी स्मारक उभं राहावं आणि त्या स्मारकासाठी सन्मान्य नामदार योगेशदादा कदम यांनी नक्कीच आम्हाला भव्य दिव्य अशी निधी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तरुणांसाठी चांगल्या प्रकारची व्यायामशाळा, आमचं ग्रामपंचायत कार्यालय भव्य दिव्य असं होणार आहे. त्याचबरोबर आमच्या गावाला चांगल्या प्रकारचा विकास निधी सन्मान्य योगेशदादा यांनी दिलेला आहे आणि जी कामं राहिलेली आहेत ते कामं पूर्ण करण्यासाठी, योगेशदादांचे हात बळकट करण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. मला विश्वास आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही भव्य दिव्य अशा चांगल्या लीडने पंचायत समितीला निवडून येऊ. माझे सहकारी मित्र पप्पू शेठ गुजर, माजी सभापती दापोली यांनी देखील मला मदत करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी शिवसेनेमध्ये रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचे समर्थक जे ओबीसी सेलचे तालुक्याचे कार्यकारिणी सदस्य आहेत आणि आता विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, पालगड त्यांचं मूळ गाव आहे, त्यांनी देखील आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष सन्मान्य नितीनजी धारिया यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. नक्कीच योगेशदादांच्या विकास कामांचा फायदा सर्व उमेदवारांना होणार आहे. ज्याप्रमाणे खेडमध्ये 21-0 असा संकल्प दादाने जो केला होता तो पूर्ण केला
त्याचबरोबर या ठिकाणी 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गण आम्ही 18-0 असा संकल्प दादांचा पूर्ण करू आणि दादांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. राजकारण बरोबरच सामाजिक क्षेत्रातील तुम्ही गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे एक तुमचं व्यक्तिमत्व या भागात समजलं जातं, त्याबद्दल काय सांगा? मी नक्कीच शिवसेनेचा 14 वर्ष शाखा प्रमुख होतो, 5 वर्ष नगरसेवक होतो, 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, विधानसभेचा संपर्क प्रमुख होतो, ग्राहकचा जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख होतो, तालुक्याचा 9 वर्ष मी कार्यकारिणीचा मुंबईचा खजिनदार होतो. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघाचा मी अध्यक्ष होतो आणि गेली अनेक वर्ष 1999ला कारगिल युद्ध झाला. कारगिल युद्धामध्ये शहीद तुकाराम भटे शहीद झाला. 2000 साली आम्ही संस्था स्थापन केली, कारगिल शहीद तुकाराम भटे सेवा संस्था. या संस्थेच्या अधिपत्याखाली मी गेली 25 वर्ष अध्यक्ष आहे आणि त्या अध्यक्षतेखाली नक्कीच शहीद तुकाराम भटे यांचं नाव उज्ज्वल व्हावं, यांचं नाव कायमस्वरूपी लोकांना स्मरणात राहावं आणि म्हणून अनेक आम्ही लोकोपयोगी कामं केलेली आहेत. त्यापैकी एक आम्ही मोफत रुग्णवाहिका लोकांसाठी सेवेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. अनेक आरोग्य शिबिर, अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अनेक गोरगरिबांना, विधवा निराधार महिलांना आम्ही घरासाठी कुटुंबासाठी नक्कीच आर्थिक मदत केलेली आहे. गणगणातून तुम्ही उमेदवार आहात, तर तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मी राजेंद्र फणसे, शिवसेनेचा अधिकृत उमेदवार, पालघर पंचायत समिती गण. नक्कीच मी लोकांना असं आवाहन करेन की आपण आम्हाला पंचायत समितीला भरघोस मताने निवडून द्यावं. 5 तारीखला जे मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला पंचायत समितीला चांगलं काम करण्यासाठी लोकांनी पाठवावं, अशा प्रकारचं आवाहन मी लोकांना करतो.